नमस्कार. माझं नाव विजय पांडुरंग जायदे. मी लिहिलेल्या श्रीमद भगवद्गीतेवरच्या पुस्तकाचं प्रकाशन काही महिन्यांपूर्वी झालं. त्या पुस्तकासंबंधी माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुस्तकाचे शीर्षक श्रीमद भगवद्गीता एका सामान्य माणसाला जशी समजली तशी इतर सामान्यांसाठी असं आहे. मला बऱ्याच वर्षांच्या निरीक्षणात असं जाणवलं की आजकाल खूपच थोड्या लोकांना गीतेसंबंधी सविस्तर माहिती असते. संस्कृत भाषा अवगत नसल्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळं फारच थोडे लोक गीतेचा अभ्यास करताना दिसतात. म्हणून गीतेतील ज्ञानाचा मौलिक भाग की जो आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयोगी ठरू शकतो असे गीतेतील विचार सोप्या भाषेत सुसंगतपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझं पुस्तक लिहिलं आहे. त्यासाठी गीतेतील माझ्या दृष्टीनं मुख्य विषय निवडून त्या विषयांशी संबंधित विचार महान तत्त्वज्ञानी जसे की श्री आद्य शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर माऊली, लोकमान्य टिळक इत्यादींच्या ग्रंथातून मी सोप्या शब्दात समाविष्ट केले आहे. अर्थात काही ठिकाणी माझी स्वतःची मतंही मांडलेली आहे. त्या विषयाशी संबंधित गीतेतील श्लोकही अर्थासहित छापले आहेत. अशा तऱ्हेनं गीता शक्यतो सोपी करून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जर मला कोणी विचारलं की गीतेत काय आहे तर माझं उत्तर असेल, गीतेत काय नाही. गीतेत उच्च अध्यात्मज्ञान आहेच, पण त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनातील जिव्हाळ्याच्या गोष्टी जशा की कर्तव्यपालन, सुखप्राप्ती, दुःख निवारण, मनाचं संतुलन ज्याच्या योगानं मनोव्याधी टाळता येतील, संतुलित आहार आणि योग ज्याच्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखू शकतो, भक्ती करण्याची श्रेष्ठ पद्धत इत्यादीबद्दल विचार आपणा सर्वांनाच मार्गदर्शक ठरू शकतात. अधिक माहिती सोबतच्या लिंकमध्ये दिली आहे. धन्यवाद आणि नमस्कार.